तिथे ठेव ना स्पीकर जवळ ठेव. मला व्हिडिओ द्या नंतर तुमचा नंबर. नमस्कार. वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र याच्या 2017 ते 2022 या टर्ममध्ये असलेल्या त्यावेळेची शिवसेना आणि आता उभाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. मागच्या वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशाचा विकास केला आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या मुंबई शहरामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा जो कायापालट केला त्यामध्ये अगदी पहिल्या 2 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, बीडडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देणं आणि अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम याच्या सर्व विकासाने प्रभावित होऊन आणि मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर हिंदुत्व या रस्त्याने आपलं भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही घडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो. त्याकरता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि मी तेजस्वीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 2017 मध्ये शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे. आता भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केले त्यामुळे आम्ही जी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की मला पक्षप्रवेश केल्याबद्दल. हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे. पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहित नाही कसं बोलू. पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ही सगळी कामं होती अशी मी अपेक्षा करते. आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी CBIने तपास लावत आहे संत गतीने त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या मुसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा मी CM साहेबांकडून करते आणि भारतीय जनता पार्टी तर्फे पण करते. आणि जी कामं ते देतील किंवा जे काम सोपवतील मला ते मी जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते तर त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन हीच ग्वाही देते. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा जय हो.
शहराचा विकास ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींच्या व्हिजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये विकास केलाय, त्याच्यामध्ये मेट्रो असेल, अटल सेतू, कोस्टल रोड, वरळीमध्ये मराठी माणसाला विडीडी चाळीमध्ये 560 फुटाचं घर असेल, मुंबई शहरामध्ये एसटीपी प्लांटचं काम असेल, अशा अनेक प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे. त्याचंच प्रत्यय आपल्याला आज पाहायला मिळालं की उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र, यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे, तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे, मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे. मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले. उद्धव ठाकरे असे म्हणतायत की ज्या पद्धतीने खरं तर मुंबई आहे ती गुजराती आणि अदानींना कुठेतरी समर्पित करत आहे अशा पद्धतीचं बोललं. तेजस्वी घोसाळकर या गुजराती आहेत का? त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य करत असताना मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या विडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकर आणि मराठी माणूस याच्यासाठी गेल्या 11 वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय, नरेंद्र मोदीजींनी केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आरोप ते करत आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे. मनसेचा सुद्धा असा आरोप आहे की गुजरात पासून मग ते पालघर असो, नवी मुंबई आणि इकडचा जो परिसर आहे, मीरा भाईंदर हा संपूर्ण परिसर आहे, तो भाजपमय हळूहळू करून नंतर मुंबई ही गुजरातला देऊन टाकायची असा हा डाव आहे. त्यात आता मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे आणि तिथे सुद्धा भाजपनं सुरुंग लावलंय. मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत. त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे, त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि दुसरा मुद्दा, ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली, ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलं, मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले, त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही. दुसरीकडे अमित शहा यांना पुन्हा एकदा अॅनाकोंडा म्हणून उल्लेख उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. 1947च्या नंतर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे 90% आमदार हे सत्तेला लात मारून, सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात आणि हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 साली घडलं. त्यामुळे उद्धव ठाकरे किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं निराशेच्या भावनेतून
अशा प्रकारची विधानं, कमरेखाली बोलणं, बिलो द बेल्ट बोलणं, पातळी सोडून बोलणं, हे सोडून उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही राहिलेलं नाही. कांदिवली एकता नगरमध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये पोलिसांचे कपडे फाडून पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारले. कसं पाहता याकडे? हा वेगळा विषय आहे. या विषयाची माहिती घेऊन मी बोलेन. लोकसभा किंवा विधानसभेसाठी भाजपने नेते आयात करून निवडणूक लढवली आणि आता महापालिकेसाठी सुद्धा पदाधिकारी आयात केले जातात अशी टीका आता होऊ लागलेली आहे. केलं जातं की मूळ कार्यकर्ता कुठे आहेत? हे सगळे मूळ कार्यकर्तेच आहेत भाजपचे आणि मनसेकडनं आम्हाला हे शिकायची गरज नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जर मोदीजींच्या कामाकडे बघून आणि देवेंद्रजींच्या कामाकडे बघून मुंबई शहराची जनता प्रभावित होत आहे आणि मुंबई शहराच्या जनतेचं समर्थन प्राप्त होत आहे, तर भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई शहराच्या विकासाकरता आणि सुरक्षेकरता सर्वांचं स्वागत आहे. आणि त्यामुळे जर कुणी मुंबई शहराच्या विकास, उन्नती, प्रगती आणि सुरक्षेमध्ये स्वतःचं योगदान देण्याची इच्छा जर कुणी दर्शवत असेल तर अशा सर्व लोकांचं स्वागत आहे. तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार एकच नाही, 3 बूम आहे ते खाली घ्या ना एक बूम. ए माईक खाली घे ना. ए राम खाली घे ना. ए बूम खाली घे रे. TV 9 करण्यासाठी मला या राजकारणात उठवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले. त्यानंतर 2 वर्षाआधी 1 वर्षाआधी अभिषेकची हत्या झाली. त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली. पण करताना प्रभागामध्ये बूम खाली घे रे यार म्हणून. विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती. माझ्या लोकांची कामं होत नव्हती. त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला. त्यामुळे त्यांना मी नाही विसरू. केलेलं आहे की ऋणानुबंध राहतील, निष्ठा मी कायम राहील, मात्र काही कठीण काळाने तुम्ही निर्णय घ्या. आता देखील तुम्ही बोलात काही निर्णय जातात काय जशी अभिषेकची हत्या झाली होती, त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालू, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल जय महाराष्ट्र खाली घे. जय महाराष्ट्र बूम खाली. लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्याची. महाराष्ट्र बूम खाली. जय महाराष्ट्र बूम खाली. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बूम खाली. अरे माईक खाली करा थोडं. नाही, असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे. तर मला असं वाटतं की ते काही दबाव होता का तुम्ही तिकडे काम करत होता, तिकडे काही अडथळे, कोणी काही अडथळे, माईक खाली घ्या. काही दबाव होता का तुमच्या उद्धव ठाकरे थँक्यू.